प्रश्न क्रमांक 9. भगवान महावीरांच्या आईचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे त्रिशला. प्रश्न क्रमांक 10. भगवान महावीरांच्या पत्नीचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे यशोदा. प्रश्न क्रमांक 11. भगवान महावीरांच्या मुलीचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे प्रियदर्शना. प्रश्न क्रमांक 12. भगवान महावीरांचे पहिले शिष्य आणि जावई कोण होते? याचे योग्य उत्तर आहे जामाली. वर्धमान यांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केला? यांचे योग्य उत्तर आहे 30व्या वर्षी. प्रश्न क्रमांक 14. भगवान महावीरांना कितव्या वर्षी ज्ञान प्राप्ती झाली? याचे योग्य उत्तर आहे वयाच्या 42व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. प्रश्न क्रमांक 1. जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार झाले? याचे योग्य उत्तर आहे 24 तीर्थकार. प्रश्न क्रमांक 2. जैन धर्माचे पहिले तीर्थकार आणि संस्थापक कोण होते? याचे योग्य उत्तर आहे ऋषभदेव. प्रश्न क्रमांक 3. भगवान महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? याचे योग्य उत्तर आहे 24वे तीर्थकार. प्रश्न क्रमांक 4. भगवान महावीरांचा जन्म कुठे झाला होता? याचे योग्य उत्तर आहे कुंडग्राम. प्रश्न क्रमांक 5. भगवान महावीरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? याचे योग्य उत्तर आहे इसवी पूर्व 599 तर काही स्रोतानुसार 540. प्रश्न क्रमांक 6. भगवान महावीरांच्या बालपणाचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे वर्धमान. प्रश्न क्रमांक 7. वर्धमान महावीर कोणत्या क्षत्रिय कुळातील होते? याचे योग्य उत्तर आहे ज्ञातृक कुल. प्रश्न क्रमांक 8. भगवान महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे सिद्धार्थ. प्रश्न क्रमांक 15. महावीरांना कोणत्या नदीच्या काठी ज्ञान प्राप्ती झाली? याचे योग्य उत्तर आहे ऋजुपालिका नदी. प्रश्न क्रमांक 16. ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण आणि झाड कोणते होते? याचे योग्य उत्तर आहे जुंबिक ग्राम आणि ते झाड कोणते होते? शालाचे झाड. प्रश्न क्रमांक 17. जैन धर्मात सर्वोच्च ज्ञानप्राप्तीला काय म्हटले जाते? याचे योग्य उत्तर आहे कैवल्य. ज्ञानप्राप्तीनंतर महावीरांना केवलीन म्हटले गेले. प्रश्न क्रमांक 18. जैन हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दापासून बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे जिन. जिन म्हणजे जिंकणारा, ज्याने स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवला. प्रश्न क्रमांक 19. भगवान महावीरांचे महापरिनिर्वाण म्हणजे निधन कोठे झाले? याचे योग्य उत्तर आहे पावापुरी, राजगीर विहार. प्रश्न क्रमांक 20. महावीरांचे निधन वयाचे कितव्या वर्षी झाले? याचे योग्य उत्तर आहे 72व्या वर्षी, इसवी पूर्व 527 किंवा 468. प्रश्न क्रमांक 21. जैन धर्माचे 23वे तीर्थकार कोण होते? याचे योग्य उत्तर आहे पार्श्वनाथ. प्रश्न क्रमांक 22. तीर्थकर पार्श्वनाथ यांनी कोणती 4 महाव्रते चातुर्याम सांगितली होती? याचे योग्य उत्तर आहे सत्य, अहिंसा, अस्तेय, चोरी न करणे आणि अपरिग्रह. जैन धर्माचे मूळ धार्मिक ग्रंथ कोणत्या नावाने ओळखले जातात? याचे योग्य उत्तर आहे आगम किंवा अंग. प्रश्न क्रमांक 26. जैन धर्माचे पवित्र ग्रंथ कोणत्या प्राकृत भाषेत लिहिले गेले आहेत? याचे योग्य उत्तर आहे अर्धमागधी भाषा. प्रश्न क्रमांक 27. भगवान महावीरांनी आपले उपदेश प्रामुख्याने कोणत्या भाषेत दिले? याचे योग्य उत्तर आहे प्राकृत भाषा. प्रश्न क्रमांक 28. प्रसिद्ध जैन ग्रंथ कल्पसूत्रचे लेखक कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे भद्रबाहू. प्रश्न क्रमांक 29. जैन धर्माचा कोणता संप्रदाय पांढरे कपडे परिधान करतो? याचे योग्य उत्तर आहे श्वेतांबर आणि त्याचे प्रमुख कोण आहेत? स्थूलभद्र. प्रश्न क्रमांक 30. जैन धर्माचा कोणता संप्रदाय पूर्णपणे वस्त्रहीन नग्न राहतो? याचे योग्य उत्तर आहे दिगंबर. याचे प्रमुख कोण आहेत? भद्रबाहू. प्रश्न क्रमांक 31. पहिली जैन परिषद कोठे आणि कोणाच्या काळात भरली होती? याचे योग्य उत्तर आहे पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात. त्याचे अध्यक्ष कोण होते? स्थूलभद्र. प्रश्न क्रमांक 32. पहिली जैन परिषद इसवी सन पूर्व कोणत्या शतकात झाली होती? याचे योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात. प्रश्न क्रमांक 33. दुसरी जैन परिषद कुठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली भरली होती? याचे योग्य उत्तर आहे वल्लभी गुजरात येथे आणि देवादित श्रमण यांच्या अध्यक्षतेखाली इसवी सन 512 मध्ये. प्रश्न क्रमांक 34.
कोणत्या प्रसिद्ध मौर्य राजाने आपल्या जीवनाच्या शेवटी जैन धर्म स्वीकारला होता? याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 35. चंद्रगुप्त मौर्याने जैन पद्धतीनुसार अन्न पाणी त्यागून कुठे प्राण सोडले होते? याचे योग्य उत्तर आहे श्रवणबेळगोळ, कर्नाटक येथे. प्रश्न क्रमांक 36. जैन धर्मात अन्न आणि पाणी त्यागून शरीर सोडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? याला काय म्हणतात? सलेखना किंवा संथारा. प्रश्न क्रमांक 37. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बाहुबलीची गोमटेश्वर 57 फूट इंच मूर्ती कोणी बांधली? याचे योग्य उत्तर आहे चामुंडराय. गंगा वंशाचा तो मंत्री होता. प्रश्न क्रमांक 38. श्रवणबेळगोळ येथे दर 12 वर्षांनी होणाऱ्या भगवान बाहुबलींच्या महाभिषेकाला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे महामस्तकाभिषेक. प्रश्न क्रमांक 39. राजस्थानमधील प्रसिद्ध दिलवाडा जैन मंदिर कोणत्या पर्वतावर स्थित आहे? याचे योग्य उत्तर आहे माउंट आबू. प्रश्न क्रमांक 40. माउंट आबू येथील दिलवाडा जैन मंदिर कोणी बांधले होते? याचे योग्य उत्तर आहे विमल शाह. ते कोण होते? ते सोळंकी वंशाचे राजे होते. प्रश्न क्रमांक 41. जैन धर्माचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र समेत शिखरजी पारसनाथ टेकडी कोणत्या राज्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे झारखंड राज्यात. प्रश्न क्रमांक 42. जैन परंपरेनुसार 23वे तीर्थकर पार्श्वनाथ यांचे प्रतीक कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे सर्प. प्रश्न क्रमांक 43. 24वे तीर्थकर भगवान महावीर यांचे अधिकृत प्रतीक कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे सिंह. प्रश्न क्रमांक 44. जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेव यांचे प्रतीक कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे सांड म्हणजे ऋषभ. प्रश्न क्रमांक 45. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जैन मंदिरे कोणत्या राजांच्या काळात बांधली गेली? याचे योग्य उत्तर आहे चंदेल राजे. प्रश्न क्रमांक 46. भगवती सूत्र हा जैन धर्म कशासाठी प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर आहे यात 16 महाजनपदांची यादी दिली आहे आणि महावीरांचे जीवनचरित्र सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 47. जैन धर्माचा सर्वात महत्त्वाचा मूलभूत सिद्धांत कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे अहिंसा म्हणजे प्राणीमात्रांना इजा न करणे. प्रश्न क्रमांक 48. शादवाद किंवा अनेकतावाद हा सिद्धांत कोणी आणि कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हा कोणत्या धर्मांशी संबंधित आहे? जैन धर्माशी. प्रश्न क्रमांक 49. कलिंगच्या कोणता प्रसिद्ध राजा जैन धर्माचा सर्वात मोठा पाठीराखा म्हणजे अनुयायी होता? याचे योग्य उत्तर आहे राजा खारवेल. प्रश्न क्रमांक 50. एलोवेरा वेरूळ येथील लेण्यांमधील 30 ते 34 क्रमांकाच्या लेण्या कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? याचे योग्य उत्तर आहे जैन धर्म. उदाहरणार्थ इंद्रसभा लेणी. तर आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.